हाय नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबवर। तर कसे तुम्ही मजेत असणार ऑलवेज। तर आज आपण आलो आहे आगरी महोत्सव, भिवंडीच्या आगरी महोत्सवामध्ये आलो आहे आणि आजचा पहिला दिवस आहे आणि आज काय मी फुल टू मज्जा मस्ती धमाल करणं ते सर्व दाखवणार आहे। तर आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा तुम्ही। हा आगरी आजचा न्यू लुक आहे। मित्रांनो, आपल्याला इथं दिसतं आपले लाडकी गणपती बाप्पा इथे दिसत आहेत। पहिला मस्त दैवी गणपती बाप्पाचा डेकोर केला आहे आणि आले आपल्याला खूप प्रसन्न वाटतो। गणपती बाप्पाचं आपलं दर्शन भेटतो। या बाजूला एकविराईचं मंदिर बनवलेलं आहे, तुम्हाला मंदिर सुद्धा मी दाखवणार आहे एकविराईचा। तर कसा पूर्ण आज फुल टू मज्जा धमाल येणार आहे। तर चला आपण मंदिराकडे जाऊया आणि इतर डोंगरचं मस्त दाखवत होती ते खूप छान प्रकारे जाण्याचा मार्ग बनवला डोंगराकडे। तर चला आपण मंदिराकडे जाऊया। गाईस, तर आता इथे बघा आई एकविरा शक्तीपीठ पायथा मंदिर, हा पायथा मंदिरचं इथं मस्त कलाकृती दाखवलेली पायथा मंदिरची आणि वरती तुम्हाला दिसत असेल 5 पायऱ्या। तर आपण वरती जाऊया। तर आता आपल्या इथं आईचं 5 पायरी मंदिरचं एकदम खूप छान प्रकारे डेकोर करून मंदिर दाखवलंय आणि मला खूप भारी वाटतो, प्रसन्न वाटतो की पहिल्याच दिवशी एवढी भारी डेकोरेशन। तर चला आपण वरती जाऊया मंदिराकडे। वरती आलो आणि वरती आल्याच्या नंतर बघितल्यानंतरच मंदिरचं मंदिर खूप म्हणजे प्रसन्न झालं असं वाटतं। खरोखर कारल्याला आलोय आणि या साईडला पाहू शकता। तर मित्रांनो, वरती आल्याला असं वाटतं खरंच मी कारल्याला आलोय की काय, एवढं भारी आईचं एकदम मंदिर इथं स्थापन केलं आहे आणि जसं आपण सेम तसंच इथं केलेलं आहे खूप छान। आणि ज्यांनी कोणी मला इथं त्यांचा नंबर आणि ॲड्रेस पण नाव दिलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा आज पहिला दिवस ते 4 दिवस अजून असणारे 24 तारखेपर्यंत असणारे, 27 तारखेपर्यंत असणारे, तुम्ही सर्वांनी नक्की या आणि हा खूप छान मंदिर बनवलेलं आहे। तर चला आपण दर्शनाला आत्माचा पण गाभारा दाखवूया। तर चला आपल्या ब्लॉग दर्शन कंटिन्यू। तर गाईज, तर आपल्या इथे बाजारून नितेश दादा आहेत आणि सूर्यकांत काका आहेत। तर या काकांनी खूप छान प्रकारे असं मंदिर बनवलं, खूप छान काका, मला खूप मंदिर आवडलं। तुम्ही ही मेहनत कधीपासून म्हणजे सुरुवात कधीपासून केली मंदिर बनवण्यासाठी? 1-1.5 महिना अगोदर। तर बघा गाईज, एवढी मेहनत लागते आपल्याला। तुम्ही आवर्जून मी सांगतो सर्वांनी नक्की या। आणि दादा, हा आयोजन तुम्ही किती महिन्यापासून म्हणजे अगोदरपासून करतायत? आगरी महोत्सवाचं आयोजन शिवबाबूच्या मार्गदर्शनाखाली 2 ते 3 महिना अगोदर चालू असतो। प्रत्येक वर्षी आम्ही नवीन काहीतरी देखावा इथे सादर करतो। मागच्या वर्षी आपण पाहिला असेल की दुर्गाडी किल्ला होता, तर यावर्षी विशुभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकविराईचं मंदिर इथे साकारलं। सूर्यकांत भाऊ आणि आम्ही हे मिळून दोघांनी हे मंदिराचे म्हणजे प्रतिकृती आम्ही सादर केली आहे।
मला असं वाटतं की प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकविराईचं नाव येतोय आणि मंदिराची म्हणजे प्रशंसा होत आहे. खूप छान वाटतं आहे. हा देखावा सर्व लोकांना आवडतो आणि खूप छान झाला आहे. त्याबद्दल विशू भाऊंचे मार्गदर्शन झालं त्याबद्दल त्यांचं देखील आभार. नक्कीच नक्कीच खूप छान आहे. तर दादा खरंच जेव्हा तुम्ही एवढं दरवर्षी आयोजन करता, आम्ही आवर्जून पूर्ण वर्ष वाट बघतो आपल्या आगरी महोत्सवची. तर खूप छान आहे मंदिर आणि आपल्या 4 दिवस आजपासून चालू झाले 23 तारखेपर्यंत तर 27 तारखेपर्यंत नक्की या तुम्ही सर्वांनी भिवंडीला जिथे कुठे राहत असं सर्वांनी नक्की या. धन्यवाद दादा. आणि खूप छान मला दरवर्षी येतो मी, पण हा माझा मी पहिल्यांदा ब्लॉग सुरू केला आहे, म्हणजे बघूया फर्स्ट टाईम कसं आपल्या आगरी महोत्सवपासून सुरुवात केली आहे. तर धन्यवाद दादा. असंच नक्की पुढच्या वेळेस खूप छान मला हा खूप आवडला. आणि दादांचं तिथे युवराज एंटरप्राइजेस हा नंबर तुम्हाला सुद्धा दाखवलेला आहे. नक्की तुम्ही ऑर्डर द्या किंवा फोन नंबर करा. धन्यवाद. तर मित्रांनो इथं तलावाचं मस्त प्रकारे देखावा दाखवलेला आहे आणि इथं खूप छान प्रकारे पूर्ण देखावा दाखवलेला. आणि इथे पण या ताई बसले, कोणाला हार विक्री काही करायचं असेल तर इथून विक्री करू शकता तुम्ही. आणि मेन गोष्ट म्हणा ही बैलगाडी खूप आवडलेली आहे. ही बैलगाडी खूप अतिशय छान आहे आणि या बाजूला पण मस्त डेकोरेशन झाड वगैरे केलेत, खूप छान आहे. मित्रांनो इथं पण बैलगाडी दाखवली आणि या पूर्ण मागच्या म्हणजे वेळी जसं पारंपरिक वेश पद्धती सर्व पारंपरिक होतं सर्व, तर इथे सहसा सर्व दाखवले. ते जातं दाखवले इथे पूर्ण. काय काकू बोलतात याला? हां ते पाटी. आणि इथं सुपली दाखवली, इथं तुळस दाखवली सुद्धा आहे. आणि इथं आपल्या आई लोक सर्व बसलेत. याला काय बोलतात? मुसल ना. आणि आगरीमध्ये याला उकली उकली बोलतात. हां खूप छान प्रकारे प्रिपरेशन केलेलं आहे. तर गाईज आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये बघितलं पहिल्या जुन्यामध्ये जसं भांडी वगैरे सर्व होतं तसं सर्व इथे दाखवलेलं आहे. बघा तुम्ही आता इथे चुलीवर पाणी तापवलं आहे. काकी काय नाव तुमचं? तर तुम्ही हे सर्व प्रिपरेशन करायसाठी किती महिन्या अगोदर प्रिपरेशन म्हणजे तयारी सुरू केली सर्व? इथे 1 किंवा 1.5 महिना आधी यावं लागतं आणि सगळं करा. आता याच्यावर फक्त चूल मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा इथे भाकरी थापण्यात येईल. आता भाकरी कधीपासून थापण्यात चालू करणार आहे? उद्यापासून आम्ही भाकरी बनवणार. आई तुमचं नाव काय? हां तर तुम्ही हे सर्व तयारी म्हणजे आपल्या आगरी महोत्सवचा पूर्ण महोत्सव आयोजित कसा वाटतो तुम्हाला या सर्व? तर गाईज तर मी एवढा आगरी महोत्सव बघितले, एवढे सर्व आगरी महोत्सव बघितले, पण आगरी महोत्सवमध्ये लोक जास्त करून नाच गाणे डेकोरेशन सर्व बघतात. पण ही पारंपरिक ही नॅचरल जी होते शेती भाज्यांची शेती किंवा ही सर्व होती जी नॅचरल होती ती, पण जास्त करून लोक डेकोरेशनवर गाण्यांच्या कार्यक्रम यांच्यावर जास्त देतात. पण ती 3 महिन्यामध्ये 2 महिन्यात ही शेती करतात. ही खूप छान प्रकारे शेती करतात. इथे चवळीची भाजी, पालकची भाजी, कोथिंबीरची भाजी मिळते, सर्व प्रकारच्या भाज्या भेटतात इथे. आणि इथे तुम्ही बघायला गेलात तर बैलांचं हे बैलगाडा आहे तिथे बघू शकता तुम्ही. दादा हे तुमची बैल आहेत का? काय नाव तुमचं दादा? विश्वास. ही खूप छान प्रकारे तुम्ही खूप छान सजवली आहेत बैलांना. या प्रकारे इथे सर्व बैल आहेत बघून घ्या तुम्ही. आणि ही अशी शेती तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही गाईज. ही आपल्या फक्त आणि फक्त आपल्या आगरी कोळी समाजातच बघायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला भेटलेत आपले या आगरी महोत्सवचे आयोजक भेटलेत. काका तुमचं नाव काय? काका ज्ञानेश्वर मुकादम ओम भाऊ. आणि काका तुमचं? विलास म्हात्रे. आणि काका तुमचं? चंद्रकांत पाटील. तुमचं काका? विजय पाटील. हे आपले काका 4 काका आहेत. यांनी खूप भारी नियोजन काका मला खूप भारी नियोजन आवडला हा. आणि हा आगरी महोत्सव करण्यासाठी तुम्ही किती दिवस अगोदर प्रिपरेशन करतात? किती महिने अगोदर प्रिपरेशन करतात? तसं पाहिलं तर 2 महिने आधी याचं खरोखर काम चालू होतं. पण जसा आगरी महोत्सव मागच्या वर्षीचा संपतो तिथूनच आमचे साई सेवक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते कामाला लागतात. कारण या छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप मेहनत घ्यावी लागते, खूप डाटा गोळा करावा लागतो आणि विविध ठिकाणातून विविध राज्यातून म्हणता येईल, विविध भागातून म्हणता येईल, अनेकशा गोष्टी या ठिकाणी आणाव्या लागतात. फार मोठं नियोजन असतं, फार मोठे लोक या ठिकाणी निमंत्रित असतात. इतकी गर्दी असते की त्याचं आयोजन नियोजन करण्यासाठी एक छोटी छोटी गोष्ट मग पार्किंग असेल, ग्राउंडचं हे असेल, अनेक गोष्टी छोट्या छोट्या समाजाच्या परंपरा संस्कृती दाखवाव्या लागतात. आणि
त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी जमा कराव्या लागतात. यासाठी आमची कमिटी असं म्हणता येईल का प्रत्यक्षात जरी 2 महिने आधी काम करत असली तरी आमची सर्व साई सेवक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते वर्षभर यासाठी काम करत असतात. काका बरं तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आपला हा अग्री महोत्सव 5 दिवसांसाठी असतो, पण आपण हा जास्त दिवस का नाही करू शकत? म्हणजे जास्त दिवस पण कोणत्याही कार्यक्रमाला ही मर्यादा असते. शासकीय आणि प्रशासकीय परवानग्या लागत असतात. आता ह्या कार्यक्रमासाठी हजारो लोक शासकीय यंत्रणा कामाला लागतात. क्या बोला. तर आपल्या काका आपल्या जवळ अजून एक काका आहे. काका तुमचं नाव काय? तर आपल्यासोबत चंदर पाटील काका आहेत, सॉरी यंदर पाटील काका आहेत आपल्यासोबत. सॉरी हा काका. हां, तर तुम्ही सांगितलं की मर्यादा असते, पण दुसरीकडे बघितलं गेलं तर जास्त दिवस तिकडे अग्री महोत्सव असतं, पण आपल्या इकडे काय कमी दिवस का असतो सर? हे बघा, हा मला वाटतं महाराष्ट्रात नव्हे तर देशातला सगळ्यात मोठा अग्री महोत्सव आहे आणि कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करताना शासकीय प्रशासकीय परवानग्या घ्याव्या लागतात. या कामासाठी मी आधीच सांगितलं की 2 महिन्यापासून आमचे साई सेवक प्रतिष्ठानचे लोक काम करतात, पण पोलीस यंत्रणा असेल, त्यानंतर अनेक शासकीय संस्था असतील, या ठिकाणी काम करत असतात आणि त्या सगळ्याचा एक क्रायटेरिया असतो, टायमिंग पिरियड असतो. म्हणून आमचं ही पहिल्या वर्षापासूनची सन्माननीय विशुभाऊंनी जी प्रथा सुरू केली आहे ती 5 दिवसाची आहे आणि ती आम्ही मोडीत न काढता 5 दिवसाची कंटिन्यू ठेवली. तर आता आपल्या अग्री महोत्सव किती वर्ष व्हायला आली आता चालू झाल्यापासून? भिवंडी अग्री महोत्सव विशुभाऊ म्हात्रे यांनी जेव्हा सुरू केला त्याला आज 14 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे 14वं वर्ष. तर खूप छान. हे सर्व आपले काका नियोजन आहे सर्व अग्री महोत्सवचे. तर काका मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो की आपल्या अग्री कोळी समाजाला एकत्र आणण्यासाठी तुम्ही खूप भारी नियोजन केलं आहे. धन्यवाद काका. असंच आपल्या अग्री कोळी समाजाचा अनेक कार्यक्रम असेच करत जा तुम्ही. धन्यवाद. सोबतच आपले ऋषी भाऊ म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. काका पहिल्यांदा नमस्कार. ओम साईराम. आणि हा आपल्या किती वर्ष झाली चालू होण्यापासून? आपल्या हा 14वा वर्ष आहे आणि हा तुम्ही मला खूप आवडला अग्री महोत्सव कारण इथे आपल्याला समाजात एकत्र होता. मला हा मेन खूप आवडलेला आहे आणि ते मागे एकमेकांकडे छान प्रकारे केला आहे. तर आता अजून किती दिवस हा अग्री महोत्सव आपला असेल? 23 जानेवारी ते 27 जानेवारी रोजी भिवंडी अग्री महोत्सवाचं आयोजन ग्रुप ग्रामपंचायत सोनारे क्रीडांगणावर आयोजित केलं आहे. हे महोत्सवचं वैशिष्ट्य म्हणजे भिवंडी तालुक्यात नाही, ठाणे जिल्ह्यात नाही, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा महोत्सव म्हणजे भिवंडी अग्री महोत्सव. याचं कारण असं आहे की सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा हा महोत्सव आहे. एक आनंददायी क्षण, तुमचा जो आनंदाचा क्षण आहे तो आमच्यासोबत या ठिकाणी येऊन साजरा करावा, याच्यासाठी हा महोत्सव आहे. या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर पाहत असाल तर जी परंपरा आहे, अग्री कोळी समाजाची जी परंपरा आहे, ती परंपरा मी सांगत नाही आणि तू दाखवू पण नको, कारण आव्हान करतोय त्यांनी येऊन या ठिकाणीच बघावी. नक्कीच येऊन सर्वांनी आवर्जून सांगतोय कुठे पण असेल पण भिवंडीमध्ये नक्की या. आणि काकांनी खूप भारी नियोजन केलं. धन्यवाद काका. असंच आमच्याकडे तुम्ही नवीन काहीतरी करत राहा. धन्यवाद. ओम साई. या मुलीला आगरी भाषेत बोलायचं. तर मित्रांनो, तर आपल्यासोबत आहेत पूर्ण टीम कमिटी आपल्या अग्री महोत्सवची. तर सर्वांना माझा एक प्रश्न आहे की आजचा दिवस कसा वाटला? तुम्ही आज चालू होत आहेत, तुमची म्हणजे आनंद फिलिंग्स काय आहे तुमची आनंदाची? भिवंडी अग्री महोत्सव एकविरा माते की. तर काका तुम्हाला माझा प्रश्न आहे, तर तुम्ही आज आलेत पहिल्या दिवशी, म्हणजे तुम्हाला कसं वाटते पूर्ण डेकोरेशन बघून? आपल्या मागे एकविराईचं पूर्ण प्रिपेअर केलं आहे, जसं एकविरा लोणावलेला असतो तसं तिथे केलं. तुम्हाला बघून ते कसं वाटलं? भिवंडी अग्री महोत्सव हे आता 14वं वर्ष साजरा करतोय. प्रत्येक वर्षी आगरी बोली भाषेतील आणि आगरी समाजातील प्रत्येक साहित्यविषयी आणि संस्कृतीविषयी या अग्री महोत्सवामध्ये 5 दिवस अगदी मज्जा असते. आणि संपूर्ण भिवंडी शहरच काय, ठाणे जिल्ह्यात काय, महाराष्ट्र दिल्ली इथे पाहुणे येत असतात आणि आगरी भाषेतील मसालेदार असे चटकदार भाकरी, मटण, मच्छी खाऊन जातात. तिथल्या संपूर्ण संस्कृतीचं दर्शन घेतात आणि असा भरगच्च असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतात, नृत्याचा आनंद घेतात, आगरी बोली भाषेतील गाण्यांचा आनंद घेतात. हीच खरी मजा या आगरी महोत्सवामध्ये आहे. आणि आगरी महोत्सव हा आमच्या या समाजातील आणि आगरी बाणा आणि आगरी समाजाचा अभिमान म्हणून सगळ्यांना आनंद वाटतो. धन्यवाद काका. बोला एकविरा माते
की आई माऊलीचा. तर या दीदी लोकांना काहीतरी बोलायचं. दीदी तुम्हाला काय बोलायचं आजचा दिवस म्हणजे तुमच्यासाठी काय, तुम्ही प्रिपरेशन कधीपासून केलं, याच्यासाठी काय काय मेहनत केली, प्लीज आपल्या प्रेक्षकांना सांगा. सर्वात आधी सगळ्यांना जय श्रीराम. आता तुम्ही बघूच शकता का आगरी महोत्सव इथे 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत आज त्याला, आणि याचे 5 दिवसाचे म्हणजे खूप महोत्सव आणि उत्सव साजरा करतात. आणि तुम्ही बघू शकता इथे केलेले डेकोरेशन आमच्या आगरी समाजाचे प्रदर्शन दाखवते, आणि आमच्या नावातच आग आहे तशी आमची आगरी जात आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आमच्या आई माऊलीचं पण डेकोरेशन केलेलं आहे, त्यामुळे आई माऊलीचा भिवंडी आगरी महोत्सव. आणि तुम्ही इथे बघू शकता का आपल्याला शालेय दरवेळेला स्वागत गीत बोलायला भेटतो तो प्रमाण भाषेत, पण इथे आम्हाला गुरुजींच्या मार्फत आगरी भाषेत स्वागत गीत बोलायला भेटला, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही इथं आगरी महोत्सवमध्ये एकदा नक्कीच या आणि आमचे मावरा मटण मच्छी भाकरी सगळं खाऊन बघा. आणि एकदा विश्वनाथ महाराजांचे मी धन्यवाद करते, त्यांच्यामुळे इथे आम्हाला गीत गाता आलं आणि तसंच त्यांनी आमचं गीत बसवलं. नक्कीच मी सर्वांना आवर्जून सांगेल की आजपासून तर डायरेक्ट 27 तारखेपर्यंत 5 दिवस आगरी महोत्सव आयोजन केले. सर्वांनी नक्की या. एकविरा माते की जय. तर मित्रांनो, तर आपण आल्यावर दुसऱ्या स्टॉलमध्ये, आणि हा टीनास बॅग बोलले ना काका, हा एक काका आहेत, आणि इथे लेडीजसाठी खूप भारी भारी खूप छान प्रकारचे व्हेरायटी आहेत बॅगांच्या. तर तुम्ही इथं बघू शकता एकदम मॉडर्न फॅन्सी ओल्ड सर्व आहेत. काका नमस्कार तुम्हाला पहिल्यांदा. माझं नाव स्वप्नील जोडापे आणि आपलं टीनास म्हणून ब्रँड आहे आपलं, त्याच्यामध्ये छान छान तुम्हाला बॅग मिळणार आहे, सुंदर सुंदर अशा. आणि आपलं भिवंडी इथे आगरी सोनाळे गाव म्हणून इथे आपलं आगरी महोत्सव आहे, तरी नक्की विजिट करा आणि आपण होम डिलिव्हरी पण देतो. धन्यवाद काका. तर नक्की सर्व महिलांनी इथे विजिट कर, खूप छान प्रकारचे आहेत. तर काका हे होलसेलमध्ये का तुमची प्राइस काय असणार आहे? प्राइस मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे हे आता फक्त ऑफरमध्ये चालू आहे. ऑफरमध्ये आहेत का? 500ला 2 आणि हे 400ला 2. ठीक आहे. नक्की सर्व म्हणजे माझे जे ब्लॉग असतील, सर्व आया बहिणी असतील, ते सर्वांनी नक्की आवर्जून. आणि आपला आगरी महोत्सव 23 तारखेपासून आजपासून ते 27 तारखेपर्यंत या काकांच्या स्टॉलला नक्की विजिट द्या तुम्ही. तर पुढे पुढे बघायला गेलो तर इथं खूप सारे महिलांसाठी मुलींसाठी चापचे वगैरे स्टेशनरी सर्व अवेलेबल आहे. इथेच किचनसुद्धा आहेत, किचन्स आहे तिथे, पेंटिंगचं सामान आहे, स्टेशनरी आहे, ड्रॉइंगचं सामान आहे. तर आता आपण आलो स्टॉल नंबर 3 वर. तर इथे इधर क्या मिल रहा है भैया? स्मोक बिस्किट है भाई. स्मोक बिस्किट इधर मिल रहा है. आप गाइस नक्की आओ इधर खाने के लिए. दुआ वाला कितने रुपए प्राइस होगी भैया इसकी? 50 का 6 पीस आएगा. 50 का 6 पीस आएगा. आता आले आपण पुढच्या दुकानामध्ये, आणि इथे खूप छान एकदम छोटी छोटी एकदम खेळण्यांवाली भांडी भेटत आहेत, आणि इथे नक्की विजिट करा. सर्व मुलांसाठी खूप छान आयोजन झालं आहे इथे. इथं पूर्ण ज्वेलरीची दुकाने आहेत, लोणचं वगैरे तुम्हाला काय पाहिजे त्याची सर्व दुकाने आहेत. इथे लोणच्याची दुकाने बघू शकता तुम्ही. इथे लोणचं विकत घेतलं आहे छान प्रकारे, खूप छान लोणचं आहे इथे. इथे स्वीट शॉप सुद्धा आहे. मुखवास सुद्धा आहे बघा इथे. मुखवास तुम्हाला जेवल्यानंतर काही मुखवास वगैरे लागला, सर्व आहे मुखवास. इथं खेळणी वगैरे सर्व आहे. छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व काही आहे इथे बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही विचार करत असेल अजून तू फूड म्हणजे आगरी कोळीचं दाखवत काय नाही, आगरी कोळ्यांचं जेवण वगैरे. तर इतर मी जेवण वगैरे का नाही दाखवते. अजून 2 ब्लॉग होतील, या ब्लॉगचे 2 पार्ट होतील. तर गाईज इथे अप्पा मसाला, तर इथे मसाला चिकन मंचुरियन, चिकन पकोडा सर्व हे मेडिमेट करून पीठ ठेवलेलं आहे. त्यांनी ते लाईव्हमध्ये पीठ करून टेस्टिंगसाठी सुद्धा दिलेलं आहे, ते बघू शकता. अप्पा मसाला, गोबी मंचुरियन, गोबी पकोडे सर्व प्रकारचे मसाले भेटतात. तुम्हाला फक्त फ्राय करून खाण्याचे आणि टेस्ट बघायचे. नॉनव्हेजचा पण आहे, पिझ्झा पण आहे, व्हेजचा पण आहे. हे बघा त्यांच्याकडे टेस्ट व्हेजचा आहे. हां, यांच्याकडे सर्व व्हेरायटीज आहेत बघू शकता तुम्ही. सर्व व्हेरायटीज आहेत त्यांच्याकडे. तर मित्रांनो, तर आपण आलो युनिक स्टॉलमध्ये. आता या स्टॉलचं नाव आहे जय खिजा मसाला पापड. इथे मसाला पापड, पिझ्झा वगैरे सर्व भेटेल तुम्हाला. हे बघा इथे मसाला पापड तयार केलेला आहे, पाणीपुरी, दाबेली, चाऊमिन वगैरे सर्व व्हेरायटीज इथे अवेलेबल आहेत.
श्री बालाजी फास्ट फूड मध्ये. काका नमस्कार, काय नाव तुमचं? तर काका तुमच्याकडे काय काय मिळतो? आपल्याकडे पिझ्झा, स्प्रिंग पोटॅटो, कुल्हड पिझ्झा, मोमोज. तर इथे काकांनी बिल्स हे मेन्यू कार्ड सुद्धा दिलेले आहे. मिनी पिझ्झा, स्मॉल पिझ्झा, लार्ज पिझ्झा सर्व दिलेले आहे. नक्की तुम्ही या कुल्हड खास करून काय बोलतात काका या पिझ्झाचा? कुल्हड पिझ्झा खास करून याची प्राइस काय असेल काका? 100 रुपीज याची प्राइस असेल. नक्की तुम्ही विजिट करा. धन्यवाद काका. तर आपण आता आले मोजिटोच्या इथे. दादा ना काय नाव तुझं? मेरा नाम आदिल. आप क्या क्या बेचते हो इधर? स्मोक बिस्किट है, मोजिटो है. क्या प्राइस होगी स्मोक बिस्किट की? 50 और मोजिटो की 50. ओके. आता आपण आलोय महादेव स्नॅक्स कॉर्नर मध्ये. इथे काय काय भेटतं? सेम व्हेरायटीज आहे तिथे. पिझ्झा, बर्गर सेम. आपके इधर क्या क्या मिलता है आंटी? आपको मराठी आती है? नाही आती है, सॉरी. तर इथे यांचा मेनू कार्ड सुद्धा दिलेला आहे. तुम्ही नक्की विजिट करा सर्वांनी. तर आता ये पिज्जा बने ते भी म्हणतात आपका क्या स्टाइल है? वो बोल रहे कि मतलब मैं अलग तरीके से बना रही हूँ. तर अभी आप देखो मतलब कैसे बना रही हो. मतलब आता गाइस थोडं मला इंग्लिश मराठी हिंदी दोन्ही होत आहे. तर आता बघा तुम्ही. आता ते युनिक स्टाईल मध्ये बनवतात कसे, तर तुम्ही बघा नक्की. खूप चीज भारी भरभरून चीज घालते. चीजची कमी नाही त्यांच्यामध्ये. चीज खूप भरभरून टाकतायत त्यावी. हाँ ये नुक्कड़ पिज्जा. आपने नुक्कड़ पिज्जा का डेमो क्यों नहीं रखा आंटी? नुक्कड़ पिज्जा का डेमो क्यों नहीं रखा? नुक्कड़ पिज्जा का हाँ उन्होंने बना के रखा इसलिए. तर तू आज स्टॉल लावले. तुझ्या स्टॉलचं नाव काय आहे? पहिल्याच दिवशी आता इथे बघू शकते काय काय डिशेस आहे ती. आपल्याकडे तंदुरी टिक्का आहे, चिकन टिक्का आहे, अफगाणी टिक्का आहे. तर खूप छान प्रकारे नक्की विजिट करा दादाच्या स्टॉलला. धन्यवाद दादा. तर आपण वापस पुन्हा इथं आलं. इथे पापडच्या स्टॉलमध्ये सेम स्टॉल आहे. पापड वगैरे सर्व भेटतील तुम्हाला इथे. सर्व खूप छान प्रकारे व्हरायटीज. मंचुरियन आहे, नूडल्स आहे, सर्व प्रकारे भेटतील. तर आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू. आता आपण आलो आहोत भिवंडी आगरी महोत्सव सोनावले. तर इथे यामध्ये आहे खेळण्यासाठी मोठे मोठे पाळणे. इथे स्टॅटिंगलाच बघू शकता पाणीपुरी वाट आहे. इथे पाळणे अजून थोडं मोठा आकाशबल्ला चालू झालं नाही आहे. मुलांसाठी खूप भारी खेळण्यासाठी सर्व व्हेरायटीज आहेत. तर आता आपले 2 मित्र भेटतात. तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात म्हणजे बघितले तू ब्लॉग आगरी बाय भावेश या चॅनल जाऊन ब्लॉग बघा. धन्यवाद. भाऊ भेटले तुम्ही. कुठचे तुम्ही दादा? सोनारे गावातले. तुम्ही यांचं यावेळीच आयोजित केले म्हणजे आगरी महोत्सव गावातले आहेत. तर चला दरवर्षी नक्की ब्लॉग बघा आणि आपल्याच आगरी महोत्सव लोकांना सपोर्ट करा. धन्यवाद. तर मित्रांनो इथं खेळणे वगैरे जर तुम्हाला खेळायचं असेल सर्व इथे मिकी माऊस आहे. पहिलं खूप आठवण खूप मिकी माऊसमध्ये बसायचो. आता नाही आहे. इथे खेळण्यासाठी खूप भारी आहे. आकाशी पल्ला आहे, बोट आहे. सध्या तरी काहीच गर्दी नाही आहे. तर इथे खूप सारे मुलांसाठी खेळण्याचं वगैरे खूप छान आहे. आज सध्या तरी गर्दी काहीच नाही आहे. तर आता इथे वापस खेळण्यासाठी आहे. नंबर काढायचे आणि इथे लकी ड्रॉनी योजना आहे. बघू शकता तुम्ही. इथे अर्धी मुलं आहेत खेळायला. तर चला आपण जाऊया नेक्स्ट तिकडे जाऊया. त्या बाजूला आपण पूर्ण फिश वगैरे ते तुम्हाला सर्व दाखवतो मी. तर आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा. मित्रांनो इथं हा स्टेज आहे. आज पहिल्या दिवशी इथे आयोजन केलं आहे.
पहिल्या दिवशी इथं आयोजित केलंय कीर्तनचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. कीर्तन ते हे केलंय, तुम्हाला दाखवतो मी जवळून. प्रभू रामाचं ती 14 वर्ष आज या उत्सवाला झालेली आहेत. आणि आता हा भिवंडी आगरी महोत्सव ज्याची सुरुवात मंगल कार्याने होते. आणि खरं सांगू का, इथे सर्व प्रेक्षक तुम्हाला बसू शकता, आनंद घेऊ शकता, नृत्य वगैरे. आज पहिल्या दिवशी फक्त आणि फक्त कीर्तन चालू आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघायला भेटेल आगरी कोल्यांचं नृत्य, सर्व प्रकारचे खूप छान मोठा ग्राउंड आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो. आता मी चालू करणार मित्रांनो. इथे कुठल्या तरी गोष्टीची प्रिपरेशन घेतली आहे सध्या तरी. मला तरी वाटतं ज्वेलरीची प्रिपरेशन घेतली आहे सध्या. इथे ज्वेलरीचं काही मांडलेलं नाही, दिसत नाहीये. आणि इथे फोटोशूट तुम्ही मागच्या वेळेस पण बघितलं असेल, फोटोशूटसाठी पण करत घेतला आहे. तर मित्रांनो आता आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा. सध्या तरी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. तर चला, आपल्याला पुन्हा एकदा आपले काका भेटले आहेत. तर काका आता मी वापस नेक्स्ट ब्लॉगचा सुरुवात करणार आहे. तर मला खरंच काका खूप मला आवडला हा आपला आगरी ब्लॉग. तर काका हा 5 दिवससाठी आटणार आहे, पण मी 5 दिवस कुठे जाते ते समजणार नाही. आम्ही हा आगरी महोत्सवाची पूर्ण वर्षभर वाट बघतो. तुम्ही वाट बघता की नाही? म्हणजे तुम्हाला पण हाऊस असते नियोजन करायचं, कसं काय करायचं. तुम्ही काय बोलणार 2 शब्द आता? मुळात म्हणजे 14 वर्षापूर्वी भिवंडीमध्ये आगरी महोत्सव व्हावा ही संकल्पना माझी आणि विशुभाऊंचीच होती. खूप छान संकल्पना आहे, मला खूप आवडली. या दृष्टीनेच भिवंडी आगरी महोत्सव लय भारी हे गाणं सुद्धा त्याच वर्षी मी लिहिलं होतं. आज तुम्ही लेखक आहेत? सॉरी काका, मला माहिती नाही. गाण्याचे लेखक आहेत तुम्ही. खरंच काका तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा. मी कवी सुनील पाटील. येस, काका कवी आहेत. खरंच काका तुमचं गाणं खूप आवडलं. मी तुम्हाला नक्की टॅग करेन इंस्टाग्रामला वगैरे. तर काका तुमचं नाव काय? माझं नाव केतन शेवाळ आहे. नक्की तुम्हाला कसं वाटलं आज तुम्ही पहिल्या दिवशी आलेत आगरी महोत्सवला? आम्ही नेहमी इकडे येत असतो आणि खूप आनंद वाटतो आम्हाला. तुम्ही कुठचे? सोनालीचेच आहेत का? बापगावचे. सॉरी काका बापगावचे, पण बापगावरून एवढे लांब आले आपल्या आगरी महोत्सव बघण्यासाठी. खूप मला खूप आनंद झाला. असंच आमच्या आगरी कोणी लोकांना सपोर्ट करत जा. धन्यवाद काका.